नमस्कार मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय शेळी, गाय, म्हशी या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे। ज्या शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे अशा शेतकरी बांधवांच्या मोबाईलवरती कागदपत्रे अपलोड करा म्हणून असा एक महत्वपूर्ण मेसेज येत आहे। तर काय काय कागदपत्रे अपलोड करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। फोटो ओळखपत्राची सत्यप्रत आहे, 7/12 आहे, आटा आहे, रेशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे। 7/12मध्ये जे लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र आहे किंवा कुटुंबामध्ये दुसऱ्याच्या नावावर जर जमीन असेल ते त्यांच्या नावावर एक बहाडीपट्टा किंवा करारनामा करायचा आहे। अनुसूचित जाती आणि जमातीमधील अर्जदार असेल तर त्यांनी जातीचं प्रमाणपत्र हे अपलोड करायचे आहे। रहिवासी प्रमाणपत्र आहे, बँक पासबुक आहे, दिव्यांग असल्यास दिव्यांगाचं एक प्रमाणपत्र आहे। बचत गटाचा सदस्य असल्यास बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची एक साक्षांकित प्रतही अपलोड करायची आहे। जन्मतारखेचा पुरावा अपलोड करायचा आहे। शैक्षणिक पात्रतेचा दाखला असेल तर दाखला हाही अपलोड करायचा आहे। रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नावात नोंदणी केली असेल तर ते नोंदणीचे एक छायांकित प्रत अपलोड करायचे आहे। तसेच शेळी, गाई, म्हशीचे प्रशिक्षण घेतलेले असेल तर तेही प्रमाणपत्राची साक्षांकित प्रतही अपलोड करायची आहे। हे सर्व कागदपत्रे अपलोड करून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। धन्यवाद।